नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सर्वजण गणपती बाप्पांची आरती करत असतात, परंतु आरतीमध्ये औक्षणाचं ताट हे सिंधू आणि राघवच्या हातात असल्यामुळे मधूचा जळफळाट होत असतो. आता सिंधू, राघव आणि घरातील सर्वजण अगदी आनंदाने गणपती बाप्पांची आरती करत असतात, परंतु या सगळ्याचा मधूला खूप राग येत असतो आणि म्हणूनच मधू ही आरतीतून मधूनच निघून जाते. आता मात्र आरती संपन्न झाल्यानंतर राघवा गणपती बाप्पांच्या नामाचा जयघोष करतो आणि त्यानंतर सिंधू ही गणपती बाप्पांना प्रार्थना करत म्हणते, बाप्पा, माझी दोन्ही मुलं मला कधी मिळणार आहेत? तू विघ्नहर्ता आहेस ना, मग माझ्यावर आलेलं संकट लवकरात लवकर दूर कर. या मधूने माझ्या मुलांना आपल्या ताब्यात ठेवून खरंच खूप मोठं पाप केलं आहे. एका आईला तिच्या मुलांपासून दूर केलं आहे, परंतु आता या मधूचा खरा चेहरा मला सर्वांसमोर आणायचा आहे आणि त्यासाठी मला तुझ्या आशीर्वादाची आणि तुझ्या मदतीची खूप गरज आहे. बाप्पा, या सगळ्यामध्ये मला मदत कर. या सगळ्यामध्ये मला ताकद दे. या सगळ्यामधून माझ्या मुलांना मला बाहेर काढायचं आहे. यासाठी मला यश दे बाप्पा. तर दुसरीकडे राघवही गणपती बाप्पांना प्रार्थना करत म्हणतो, बाप्पा, मला माहीत आहे ही कृष्णा तीच माझी सिंधू आहे, परंतु सिंधू हे सगळं काही का करत आहे मला नाही माहीत, परंतु सिंधू घरामध्ये वेश बदलून राहत आहे. याचा अर्थ नक्कीच काहीतरी मेजर घडलं आहे. नक्कीच काहीतरी असं मोठं घडलं आहे की ज्यामुळे सिंधूला हे सगळं काही करावं लागत आहे. परंतु माझा सिंधूवर पूर्ण विश्वास आहे. बाप्पा, जे काही घडलं असेल त्यातून सिंधूला बाहेर काढ. जे काही घडलं आहे त्यातून तिला मार्ग दाखव. तिला यश मिळवून दे, तरच माझी सिंधू मला परत मिळू शकते. बाप्पा, कृष्णा जे काही मागत आहे ते सर्व तिला मिळवून देत. असं म्हणत राघवही गणपती बाप्पांजवळ कृष्णासाठी म्हणजे सिंधूसाठी प्रार्थना करत असतो. तर त्यानंतर तिथे कुठेही मधू दिसत नाही आणि म्हणूनच राजश्री काकू सर्वांना विचारतात, हे काय, राणी कुठे आहे? तर आता रेश्मा म्हणू लागते, त्यांचं काहीतरी महत्त्वाचं काम आलं आणि म्हणूनच वहिनी बाहेर निघून गेले आहेत. आता हे ऐकून राजश्री काकू म्हणू लागतात, अरे बापरे. तर आता ऋतुजा विचारते, काय झालं वहिनी, तुमचं काही काम होतं का तिच्याजवळ? तर त्यानंतर राजश्री काकू म्हणतात, तिच्याजवळच नाही तर तुम्हा सर्वांजवळच काम होतं, कारण मला तुम्हा सगळ्यांना काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं. आता हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. तर त्यानंतर रुक्मिणी काकू राजश्री काकूंना विचारतात, काय झालं राजश्री, तुला काय सांगायचं होतं? तर आता राजश्री काकू खुश होतात आणि म्हणू लागतात, मी गुरुजींना फोन केला होता आणि गुरुजींनी राघव आणि सिंधूच्या लग्नासाठी शेवटच्या श्रावणी सोमवारचा मुहूर्त सांगितला आहे. आता हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. तर त्यानंतर ऋतुजा विचारते, एवढ्या लवकर? तर आता राजश्री काकू म्हणतात की हो ऋतुजा, मला माहीत आहे की या सगळ्यासाठी घाई होणार आहे, परंतु आपण सर्वजण आहोतच ना. मग झालं तर मग आपण सर्वांनी लवकर सगळ्या तयारीला लागायचं आहे आणि लवकरात लवकर राघव आणि सिंधूच्या लग्नाची तयारी पूर्ण करायची आहे. हो ना वहिनी साहेब? आता मात्र रुक्मिणी काकू नाईलाजाने म्हणतात, तुझ्या मनासारखं होऊन दे सगळं. आता मात्र रुक्मिणी काकू घाबरून गेलेले असतात. तर हे सगळं काही सिंधूनेही ऐकलेलं असतं. आता हे ऐकून सिंधूलाही धक्का बसतो, कारण काही झालं तरी लग्न अगोदरच सिंधूला सावीला मधूच्या तावडीतून सोडवायचं असतं. तर त्यानंतर राजश्री काकू खुश होतात आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करत म्हणतात, गणपती बाप्पा, सगळं अगदी निर्विघ्नपणे पार पडून देत. तर दुसरीकडे पाहायला मिळतं राघवा सिंधूला एका ठिकाणी बाजूला घेऊन येतो. तर सिंधू विचारते, लंबोरे, काय झालं आहे, तू आपल्याला इथे का घेऊन येत आहेस? तर त्यानंतर राघवा सिंधूला म्हणतो, कृष्णा, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर आता सिंधू ही राघवला विचारते, असं काय महत्त्वाचं आहे, काही मेजर आहे का? तर त्यानंतर राघव म्हणतो की हो, मला एक सांग, तू खरंच माझ्यासोबत लग्न करायला तयार आहेस का? तर आता सिंधू ही राघवला म्हणते, मग आपण तर एकदम जोशमध्ये तयार आहोत, आपल्याला काही झालं तरी तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. आता हे सांगितल्यानंतर राघव मात्र सिंधूच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो. तर सिंधू ही मनाशीच म्हणते की अंकुर आणि सावीला सोडविण्यासाठी मी काही करायला तयार आहे. आता राघव सिंधूला काही विचारणारच, परंतु त्याचवेळी राजश्री काकू राघव आणि सिंधूला आवाज देत म्हणतात, राघव, सिंधू, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आता राजश्री काकू राघवला म्हणतात, राघव, तुम्हा दोघांच्या लग्ना अगोदर तुम्ही सावीला घरी घेऊन येणार आहात. राघव, तू सावीला घरी घेऊन यायचं आहे. आता मला माझ्या नातीची खूप आठवण येत आहे. अरे, किती दिवस झाले माझ्या नातीला भेटून. तर आता राघव म्हणतो, हे बघ आई. तर आता राजश्री काकू राघवला म्हणतात, हे बघ राघव, आता मला कोणतीही कारणं ऐकून घ्यायची नाहीत. मला खरंच माझ्या नातीची खूप आठवण येत आहे आणि म्हणूनच तुमच्या लग्न अगोदर सावीला तू घरी घेऊन येणार आहेस, एवढं मात्र नक्की. आता मात्र राघव शांतच होतो. आता राघवला शांत झालेला पाहून राजश्री काकू राघवला म्हणतात, राघव, मला एक कळत नाही की जेव्हा जेव्हा मी सावीचा विषय काढते तेव्हा तेव्हा तू असा शांत का होतोस, तू काहीच का बोलत नाहीस? आता मात्र राघवला काय बोलावं काहीच कळत नाही. परंतु त्याच वेळी सिंधू ही राजश्री काकूंना म्हणते, अरे मदर, अरे सावीला घेऊन येणं म्हणजे किती ती खिचखिच असते, तिला तिथून घेऊन येणं म्हणजे त्या प्रिन्सिपलला भेटणं, हे करा ते करा, त्यामुळे कदाचित तो शांत असेल. परंतु मदर, तू घाबरू नकोस. यावेळी मी तुला प्रॉमिस करते की तुझ्या नातीला म्हणजे
सावीला मी आमच्या लग्नाच्या अगोदर नक्की घेऊन येईन. तर आता राजश्री काकू खुश होतात आणि सिंधूला विचारतात, खरंच सिंधू घेऊन येशील ना गं तू सावीला? तर सिंधू म्हणते, हो मदर, मी तुला प्रॉमिस करते की मी नक्की सावीला घरी घेऊन येईल. आता हे ऐकून राजश्री काकूंना दिलासा मिळालेला असतो. आता राजश्री काकू सिंधूला म्हणतात, बरं तू सांगितलं आहेस ना, मग माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मला खात्री आहे तू सावीला नक्कीच घेऊन येशील. असं म्हणत राजश्री काकू म्हणतात, मला स्वयंपाक करायचा आहे, बरं मी निघते. असं म्हणत राजश्री काकू स्वयंपाक बनवण्यासाठी निघून जातात. तर राजश्री काकू तिथून निघून गेल्यानंतर राघव सिंधूला विचारतो, कृष्णा हे काय चालू आहे? तुला माहीत आहे का सावी कुठे आहे? तर आता कृष्णा म्हणते नाही. तर त्यानंतर राघव म्हणतो, मग आईला खोटं प्रॉमिस का केलंयस तू? तुला माहीत आहे का ती आता आस लावून राहील की तिची सावी येणार आहे? तुला असं वागायची काहीच गरज नव्हती. तर त्यानंतर सिंधू ही राघवला म्हणते, परंतु लंबू मला एक सांग, आपली काय चूक झाली? अरे मदरला आपण प्रॉमिस केलं कारण मदरची अवस्था तू पाहिली आहेस ना. तर राघव म्हणतो की हो मला माहीत आहे, तरीसुद्धा खोटं प्रॉमिस करायची काहीच गरज नव्हती. तर सिंधू म्हणू लागते, लंबू पोरगी कुठे आहे हे आपल्याला माहीत नाही, परंतु आपण आता मदरला प्रॉमिस केला आहे ना, मग आपण त्या पोरीला घेऊन येणार म्हणजे येणार. आता सिंधूचं हे बोलणं ऐकून राघवला तर धक्काच बसतो. आता सिंधू तिथून निघून गेल्यानंतर राघव हा मनाशीच म्हणतो, सिंधू ज्याप्रमाणे तू परत आली आहेस त्याचप्रमाणे माझी सावीसुद्धा परत येणार याची मला खात्री आहे. खरं तर माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मी तुझ्याशी लग्न करण्यासाठी तयार झालो आहे, कारण मला माहीत आहे की तू माझी सिंधू आहेस आणि तुझ्याशी लग्न केल्यानंतरच माझी सावी मला मिळू शकते. मला खात्री वाटत आहे की आपल्या लग्नानंतर तरी सावी मला नक्कीच मिळेल. आता राघवचा विश्वास असतो की सिंधू नक्कीच आपल्या सावीला परत घेऊन येईल. दुसरीकडे पाहायला मिळतं, गोदामावशी सिंधूला विचारतात, कृष्णे तू जे काही करत आहेस ते तू विचार करून करतेस ना? तर सिंधू ही गोदामावशींना म्हणते की हो गोदामावशी, तू एवढी काळजी नको करूस. तर त्यानंतर गोदामावशी म्हणतात, नाही म्हणजे त्या लोकांना संशय नको यायला आणि म्हणूनच मला भीती वाटत आहे. तर सिंधू ही गोदामावशींना म्हणते, गोदामावशी आता तू बघच मी काय करते. आतापर्यंत त्या मधूने आपल्या मनासारखं सगळं काही केलं आहे ना. आतापर्यंत त्या मधूने मला आणि राघवला वेगळं करण्याचा प्रयत्न केला, एका नवरा बायकोंची ताटातूट केली. एवढंच नाही तर माझ्या मुलांना माझ्यापासून दूर केलं, एका तान्ह्या बाळाला त्याच्या आईपासून दूर केलं. परंतु आता नाही, आता या सगळ्या पापाची शिक्षा मी मधूला देणारच आहे. सिंधू ही गोदामावशींना म्हणते, तिने केलेल्या प्रत्येक पापाची शिक्षा मी तिला भोगायला लावणारच. आता मी माझ्या मुलांपासून आणि माझ्या नवऱ्यापासून दूर राहणार नाही. आता मी मधूला चांगलाच धडा शिकवणार. तर आता गोदामावशी सिंधूला म्हणतात, कृष्णे अगं तू जे काही बोलत आहेस ते अगदी योग्य आहे. आता गोदामावशी सिंधूला म्हणतात, कृष्णे मला माहीत आहे तू जो काही निर्णय घेशील तो अगदी योग्य असेल, परंतु आता मला सांग तुझ्या डोक्यात नक्की काय चालू आहे? अगं तुझ्या डोक्यात नक्की काय शिजत आहे ते तरी मला सांग. परंतु गोदामावशीच्या या प्रश्नावर सिंधू काही प्रत्युत्तर न करता गोदामावशींना ज्या ठिकाणी सावीला किडनॅप करून ठेवलेलं असतं त्या गोडाऊनमध्ये घेऊन आलेली असते. आता तिथे आल्यानंतर सिंधू पाहते तर मधूची अगोदरच 4 माणसं तिथे असतात. आता सिंधू ही गोदामावशींना म्हणते, गोदामावशी 4 माणसं आहेत. आता मात्र गोदामावशी घाबरून गेलेले असतात. गोदामावशी सिंधूला म्हणतात, कृष्णे मला खरंच खूप भीती वाटत आहे. तर सिंधू म्हणू लागते, परंतु गोदामावशी घाबरून चालणार नाही, आपल्याला हे सगळं काही अगदी धीराने करावं लागणार आहे. आता गोदामावशी आणि सिंधू त्या गुंडांच्या समोर येतात. आता ज्यावेळी गुंड गोदामावशी आणि सिंधूला पाहतात तेव्हा म्हणतात, तिथेच थांबा. असं म्हणत गोदामावशी आणि सिंधूच्या समोर ते येतात आणि विचारू लागतात, काय आहे? तर त्यानंतर गोदामावशी म्हणतात, काय तुम्ही मला ओळखलं नाही का? तर ते गुंड गोदामावशींना म्हणतात, अगं तुला ओळखलं, परंतु ही कोण आहे? कारण ही आत्तापर्यंत इथे कधीही आलेली नाही. तर त्यानंतर गोदामावशी म्हणतात, हो मला माहीत आहे, ही माझी बहीण आहे बहीण. तर त्यानंतर ते म्हणतात की ठीक आहे, परंतु आतमध्ये फक्त तुलाच जाता येणार, हिला जाता येणार नाही. तर गोदामावशी म्हणते की तुम्ही असं काय करत आहात? अहो तुम्हाला माहीत आहे का, माझी ही बहीण माझ्या लेकीला पाहण्यासाठी अगदी गावावरून आली आहे. मी कोणत्या मुलीला दत्तक घेणार हे तिला पाहायचं आहे. परंतु ते गुंड गोदामावशींना सिंधूला आतमध्ये नेण्यासाठी नकार देतात आणि म्हणतात, अगं तू पागल आहेस का, आम्ही तिला आतमध्ये पाठवू नाही शकत. तर गोदामावशी विचारतात का? तर ते म्हणू लागतात, तशी आम्हाला वरून ऑर्डर आली आहे. तर आता गोदामावशी विचारतात की कोणाची ऑर्डर आहे? तर ते गुंड गोदामावशींना म्हणतात, आता तेही तुला आम्ही सांगायचं आहे का? आम्ही सांगितलं ना, हिला तू आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही, एवढंच. तर त्यानंतर गुंड हे गोदामावशींच्या हातातील पिशवी पाहतात आणि गोदामावशींना विचारतात, हे काय आहे? तर गोदामावशी म्हणतात, लाडू आहेत लाडू, गावावरून घेऊन आली आहे माझी बहीण माझ्या लेकीसाठी, आणि हो मी तुमच्या सगळ्यांसाठी पण आणले आहेत. असं म्हणत गोदामावशी त्यांना ते लाडू देते
आता सर्वजण ते लाडू घेत असतात. त्यावेळी गोदामावशी त्यांना म्हणू लागते की तुम्ही सर्वजण मी नसताना माझ्या लेकीची खूप छान पद्धतीने काळजी घेताना आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी लाडू आणले आहेत. तर ते गुंड गोदामावशींना म्हणतात हा हा ठीक आहे. तर त्यानंतर सर्वजण एक एक लाडू घेतात आणि उरलेल्या लाडवांचा डबा गोदामावशींच्या हातात देत म्हणतात ह्या घ्या तुमच्या लाडवांचा डबा आणि तुमचे लाडू, असं म्हणत गोदामावशींच्या हातात लाडवाचा डबा देतात आणि आपण घेतलेला लाडू खाण्यासाठी बाजूला येतात. आता सर्वजण लाडू खात असतात आणि त्या लाडवाचं कौतुक करत म्हणतात खरंच किती छान झालाय ना लाडू. परंतु लाडू पोटात जातात सर्वांनाच त्याचा असर होऊ लागतो आणि एक एक करून सर्वजण बेशुद्ध पडतात. आता गोदामावशी सिंधूला म्हणतात आपण दिलेल्या लाडवाचा असर यांना चांगलाच झाला आहे. तर सिंधू म्हणते की हो, परंतु एक जण अजूनही बेशुद्ध झालेला नसतो आणि त्यामुळे तो काठी घेतो आणि गोदामावशींना मारण्यासाठी पुढे येत म्हणतो काय घातलं होतं त्या लाडवामध्ये. तर गोदामावशी म्हणतात मी काहीच केलं नाहीये. आता मात्र तो गोदामावशी आणि सिंधूला मारणार, परंतु त्या अगोदरच त्यालाही त्याचा असर होतो आणि तोही खाली कोसळतो. आता सर्वजण बेशुद्ध झालेत हे पाहून सिंधू ही गोदामावशींना म्हणते मावशी सावी कुठे आहे. आता गोदामावशी सावीला आवाज देऊ लागतात, परंतु सावी कुठेही दिसत नसते आणि म्हणूनच सिंधू ही गोदामावशीला विचारते मावशी अगं सावी कुठे आहे. तर गोदामावशी म्हणू लागतात अगं मी आता रोज तिला भेटायला यायची, तेव्हा तर ती इथेच असायची, परंतु आता कुठे गेली आहे मला काहीच माहीत नाही. आता मात्र सिंधू घाबरून गेलेली असते. आता सिंधू विचार करू लागते की आपली सावी नक्की कुठे असेल. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मधूला शकुंतला देवींचा फोन येत असतो. आता जेव्हा मधू पाहते तेव्हा मधू विचार करून म्हणू लागते की या का फोन करत असतील. आता शकुंतला देवींसोबत बोलण्यासाठी मधू ही रूमचा दरवाजा बंद करते आणि शकुंतला देवींचा फोन उचलत म्हणते बोला काय झालं आहे. तर आता शकुंतला देवी मधूला म्हणतात मैना राणी आपण त्या बारकीला त्या ठिकाणावरून हलवलं आहे. आता हे ऐकल्यानंतर मधूला धक्काच बसतो. मधू विचारते का अहो हे जर कृष्णाला समजलं तर तुम्हाला काय होईल माहीत आहे का. आता मात्र मधू घाबरून गेलेली असते. तर त्यानंतर शकुंतला देवी मधूला म्हणतात मैना राणी आता त्या कृष्णाच्या समोर नांगी टाकणं बंद करा. तर त्यानंतर मधू म्हणू लागते मी त्या कृष्णाच्या समोर नांगी वगैरे टाकत नाही, तर मी सेफ खेळत आहे. शकुंतलाजी मी ठरवलं आहे की जोपर्यंत आमचं लग्न होत नाही तोपर्यंत कृष्णाला खुश ठेवायचं. तर आता शकुंतलाजी म्हणू लागतात त्याची काही गरज नाही. आता त्या गोदाला सांगून टाका की आता लग्न जवळ आलं आहे, त्यामुळे तुम्हाला भेटता येणार नाही. तसंही तुम्हा दोघांचं लग्न झाल्यानंतर या सावीचा ताबा त्या गोदालाच मिळणार आहे ना, मग आता भेटायची काय गरज आहे. तुम्ही ही मनमानी करायची थांबवा मैना राणी. तर आता शकुंतला देवींचं म्हणणं मधूला पटत असतं आणि म्हणूनच मधू ही शकुंतला देवींना म्हणू लागते तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे. तर आता शकुंतला देवी मधूला म्हणतात मग ठीक आहे आता तुमच्या डोसक्यात प्रकाश तर पडला आहे ना, मग मी ठेवते फोन. असं म्हणत शकुंतला देवी फोन ठेवतात. आता शकुंतला देवींनी सावीला आपल्याच घरी आणून ठेवलेलं असतं. दुसरीकडे पाहायला मिळतं सिंधू आणि गोदामावशी सावीला शोधत असतात, परंतु सावी तिथे कुठेही सापडत नाही. परंतु त्याचवेळी सिंधूच्या नजरेस तिथे असलेल्या दुर्गामातेची मूर्ती दिसते. आता मात्र सिंधू ही दुर्गामातेसमोर हात जोडत म्हणते ज्यावेळी दानव मातले होते त्यावेळी त्या दानवांना शासन करण्यासाठी तू या पृथ्वीवर अवतार घेतला होतास आणि आजही या कलियुगामध्ये दानवी वृत्तीची माणसं अजूनही आहेत आणि अशा या दानवी वृत्तीच्या माणसांसोबत सामना करण्यासाठी मला बळ दे. ही फक्त एका आईची लढाई नाही, ही असत्यावर सत्याची लढाई आहे. एका दृष्ट प्रवृत्तीवर चांगुलपणाची लढाई आहे. देवी आई मला बळ दे. आता माझा संयम संपला आहे. आता मी या दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांसोबत असा आडून वार नाही करणार. आता जे काही होणार ते समोरासमोरच होणार. आता या सगळ्यांना मी धडा शिकवणार. आता काही झालं तरी या माणसांना मी असं सहजासहजी सोडणार नाही. मला बळ दे माते. असं म्हणत सिंधू ही देवी आईजवळ प्रार्थना करते. त्यानंतर सिंधू ही गोदामावशींना विचारते मावशी त्या मधूने सावीला दुसऱ्या ठिकाणी शिफ्टर केलं नसेल ना. तर आता गोदामावशी म्हणू लागतात त्या माजुरडीच्या डोक्यात कधी काय येईल काहीच सांगता येत नाही. आता हे सगळं काही आई एकविरेलाच माहीत. तर त्यानंतर सिंधू म्हणू लागते मावशी तू एक काम कर त्या मधूला फोन कर. तर आता गोदामावशी मधूला फोन करतात. तर मधू विचारते हॅलो बोला काय झालं. तर त्यानंतर गोदामावशी मधूला म्हणतात अहो मी तर इथे सावीला भेटण्यासाठी आले होते, परंतु इथे सावी नाही आहे. तर आता मधू म्हणते हो का. तर गोदामावशी विचारतात की सावी कुठे आहे. तर मधू म्हणू लागते ती तुम्हाला भेटणार नाही. तर आता गोदामावशी विचारतात की का. तर आता मधू ही गोदामावशींना म्हणू लागते कारण मी तिला दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलं आहे. आता हे ऐकून सिंधूला धक्काच बसतो. तर त्यानंतर गोदामावशी म्हणतात परंतु का. तर आता गोदामावशींना मधू म्हणते हे सगळं काही मी तुम्हाला सांगायला हवं का, आणि तसंही मी काय करायला हवं हे तुम्ही मला सांगायची काहीच गरज नाही. तर त्यानंतर गोदामावशी मधूला म्हणतात परंतु तुम्ही हे सगळं काही कृष्णेला सांगितलं आहे का.
तर मधू ही गोदामावशींना म्हणते, परंतु त्याची काय गरज आहे? मला कृष्णाला यातलं काही सांगायची काहीच गरज नाही. तसंही आता कृष्णा आणि राघवचं लग्न जवळच आलं आहे. मग मी गाठलेली अट जर कृष्णाने मान्य केली तर मग ही सावी तुझ्याजवळच असणार आहे कायमची. मग सावीसोबत तुला हवा तेवढा वेळ घालवता येईल. त्यामुळे आता तुला सावीला भेटता येणार नाही काहीही झालं तरी, कारण आता सावीला मी दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलं आहे. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे आता मला परत फोन करायचा नाही. तर गोदामावशी म्हणतात, अहो ताई, पण ऐकून तरी घ्या. परंतु मधू ही गोदामावशीचं काही ऐकून न घेता फोन कट करते. आता मात्र मधूच्या या वागण्याचा सिंधूला खूप राग आलेला असतो. आता सिंधू ही गोदामावशींना म्हणते की आता या मधूला मी सोडणार नाही, असं म्हणत ती रागानेच तिथून निघून जात असते. परंतु आता गोदामावशी सिंधूला थांबवतात आणि म्हणतात, कृष्णे, आता हे सगळं काही करताना तुला शांत डोक्यानेच करावं लागणार आहे. त्यासाठी तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवावा लागणार आहे. अगं कृष्णे, तुला हे विसरून चालणार नाही की तुझी दोन्ही मुलं अजूनही त्या माजुरडीच्याच हातात आहेत. ती कधीही काही करू शकते. तर सिंधू म्हणू लागते, आतापर्यंत त्या मधूचं सगळं काही सहन केलं, परंतु आता मी नाही सहन करू शकत. आता या मधूचा शहाणपणा जास्तच वाढत चालला आहे. हिला लवकरात लवकर धडा शिकवावाच लागेल. काय म्हणाली ती की लग्नाच्या दिवशी ती आपल्याला सावीला देणार आहे का? परंतु याच लग्नाच्या दिवशी मी तिची कशी वाट लावते ते तू आता बघतच राहा. आता मात्र सिंधू खूप चिडलेली असते आणि मधूला धडा शिकवायचा हे मात्र सिंधूने मनाशी पक्क ठरवलेलं असतं. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मधू ही घाबरून गेलेली असते आणि ती कृष्णाला विचारते, कृष्णा, तू कुठे गेली होतीस? तर आता सिंधू ही मधूला म्हणते, कुठे गेली होती म्हणजे? अगं सुंदरी, तुझ्या समोरूनच तर मी रूममधून बाहेर आली, हे तू पाहिलंयस ना, आणि तरीसुद्धा तू विचारतेस की तू कुठे गेली होतीस? तर त्यानंतर मधू म्हणू लागते, परंतु थोड्या वेळापूर्वी मी तुझी रूम चेक केली होती, परंतु रूममध्ये तू कुठेच नव्हतीस. तर आता सिंधू ही मधूला म्हणू लागते, परंतु सुंदरी, तू आपल्याला कुठे कुठे शोधत आहेस हे आपल्याला कसं समजणार? तर त्यानंतर मधू म्हणू लागते, तू या गोदासोबत तिथे सावीला भेटण्यासाठी गेली होतीस हे मला चांगलंच माहीत आहे आणि मी ते पुराव्यासहित सिद्ध करू शकते. आता मधू ही आपल्या गुंडांना फोन करते आणि बोलावून घेते आणि सिंधूच्या समोर उभं करत म्हणते की याच बाई आल्या होत्या का सावीला भेटण्यासाठी, त्या मुलीला भेटण्यासाठी? आता गुंड सिंधूला ओळखू शकेल का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.